गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण आपल्या हिस्ट्री ऑफ नॉवेलच्या सेक्शनमध्ये 4th पार्टमध्ये येऊन पोहोचलेलो आहोत. या अगोदर आपण बघितलं की नेमकं नॉवेलची ओरिजिन कशी झाली, त्यानंतर त्याच्यामध्ये व्हेरियस टाइप ऑफ चेंजेस कसे आले, नंतर इंडियन सिनॅरिओ आपण बघितलं, त्याच्यामध्ये पुन्हा एक नॉव्हेला म्हणजे काय ते सुद्धा बघितलं. आता आपण दी एलिमेंट्स ऑफ नॉव्हेल और नॉव्हेला कडे आपण येणार आहोत. एखादा ऑथर जो असतो, नॉव्हेलिस्ट जो असतो, तो आपल्या नॉव्हेलची रचना करत असताना या 6 एलिमेंट्सला नेहमी हाताळत असतो. म्हणजे यांच्या भोवती एकूणच त्या नॉव्हेलची रचना केलेली असते. सो नॉव्हेल इज फॉर्म्ड बाय कंबाइनिंग दोज 6 एलिमेंट्स. नाउ द फर्स्ट एलिमेंट ऑफ अ नॉव्हेल that is theme. थीम. व्हॉट इज अ थीम? थीम आपण ज्याला म्हणूया द सेंट्रल आयडिया, म्हणजे मध्यवर्ती कल्पना. कुठल्याही नॉव्हेलची एक सेंट्रल आयडिया असते आणि थोडक्यामध्ये त्याला आपण सेंट्रल आयडिया असं म्हणतो आपण, किंवा आपण त्याला एक मुख्य कथानक असं आपण म्हणूया त्याला. आता मुख्य कथानक थोडक्यामध्ये सांगितलं एका वर्ड मध्ये, एका सेंटेन्स मध्ये. नाउ दिस पर्टिक्युलर सेंट्रल आयडिया ऑफ द नॉव्हेल, इट इज एक्सप्रेस्ड इन सम फिलॉसॉफिकल स्टेटमेंट, और पुन्हा आपण त्याला म्हणूया इट कॅन बी अ जनरल ट्रूथ आल्सो. सो अ फिलॉसॉफिकल स्टेटमेंट और अ ट्रूथ, दॅट इज द थीम ऑफ द नॉव्हेल. आता या ठिकाणी दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की या ठिकाणी जेव्हा त्याला थीम एक्सप्रेस करायचा असतो नॉव्हेलिस्टला, ते एक्सप्रेस करीत असताना he needs to take help of the series of events. आता सिरीज ऑफ इव्हेंट्स म्हणजे काय? घटनाक्रम. त्या ठिकाणी अशा असंख्य घटना ज्या असतात, त्या घटनांच्या बांधणीतून ही गुंतागुंत असते आणि त्या गुंतागुंत एकत्र त्यांना सुंदर त्यांना एकत्र आणून त्याद्वारे एक सिरीज ऑफ इव्हेंट किंवा घटनाक्रम तयार केलेला असते. फक्त घटनाक्रमच नव्हे, दुसरी गोष्ट पुन्हा महत्वाची म्हणजे त्या ठिकाणचे कॅरेक्टर्स. सो थ्रू द सिरीज ऑफ इव्हेंट्स अँड कॅरेक्टर्स, द थीम ऑफ द नॉव्हेल इज इंटरवीन्ड. ओके. सेकंड पार्ट. Second part is the plot of a novel. What is the plot of a novel? Plot त्याला आपण थोडक्यामध्ये म्हणतो the story or the course of events. A story or the course of events, that is plot. प्लॉट मध्ये या तऱ्हेची कोणतीही स्टोरी किंवा कोर्स ऑफ इव्हेंट ज्या असतात ही तयार करत असताना इट इज क्रिएटेड विथ द हेल्प ऑफ द कॉन्फ्लिक्ट. एखादं कथानक जेव्हा तयार केलं जातं, ते कथानक तयार करीत असताना त्या ठिकाणी संघर्षाचा आसरा घेतलेला असतो, म्हणजे सपोर्ट घेतलेला असते. आता हा जो कॉन्फ्लिक्ट व्यक्त केलेला असतो, तो कॉन्फ्लिक्ट अर्थातच 2 प्रकारचा असतो. एक असतो इंटरनल आणि सेकंड असतो एक्सटर्नल कॉन्फ्लिक्ट. इंटरनल कॉन्फ्लिक्ट म्हणजे काय की द कॉन्फ्लिक्ट दॅट इज गोइंग ऑन इनसाइड द कॅरेक्टर. कारण की पात्र असतात आणि पात्रांच्या त्यांच्या मनामध्ये चाललेला संघर्ष, दॅट इज इंटरनल कॉन्फ्लिक्ट. आणि सेकंड एक्सटर्नल कॉन्फ्लिक्ट. एक्सटर्नल कॉन्फ्लिक्ट म्हणजेच काय की द कॉन्फ्लिक्ट दॅट इज गोइंग ऑन विथ अदर कॅरेक्टर्स इन द नॉव्हेल, इन द स्टोरी, that is called the external conflict. फक्त ह्या 2च गोष्टी नसतात. A plot may be simple or it may be complex. Now what is a simple plot? A plot which is having only one main story, that is called the simple plot. And what is a complex plot? In a complex plot there are the other subplots and those subplots are intertwined. म्हणजे त्यांची एक सरमिसळ केलेली असते किंवा छानशी त्यांची गुंफण केलेली असते. असंख्य कथानक असतात, म्हणजे खूप सारे नसतात, परंतु
अशा उपकथानकांना जोडून त्यापासून एक नॉवेलची रचना केलेली असते आणि अशा कॉम्प्लेक्स किंवा सिंपल प्लॉटच्या द्वारे त्या नॉवेलची रचना केली असते. काय बघितलं आपण? दोन मुख्य घटक बघितले या ठिकाणी. थीम म्हणजेच काय? सेंट्रल आयडिया. आणि ही सेंट्रल आयडिया जी असते ती सेंट्रल आयडिया वर्णन करताना अगदी थोडक्यामध्ये वर्णन केलेली असते आणि त्यामुळे त्याला एक फिलॉसॉफिकल स्टेटमेंट आपण म्हणतो किंवा ट्रूथ म्हणतो आपण. आणि रायटर काय करतो तर हे करीत असताना सेंट्रल आयडिया किंवा पुन्हा एक फिलॉसॉफिकल स्टेटमेंट किंवा ट्रूथ आपल्या पुढे मांडत असताना तो नेमकं काही गोष्टींचा सहारा घेतो. त्या सिरीज ऑफ इव्हेंट्स असतात आणि सोबतच दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणची कॅरेक्टर. प्लॉट मध्ये बघितलं, प्लॉट मीन्स अ स्टोरी किंवा आपण त्याला म्हणतो द कोर्स ऑफ इव्हेंट्स. आणि या तयार करीत असताना तो कॉन्फ्लिक्टचा आसरा घेतो, म्हणजे क्रिएट करतो, तो कॉन्फ्लिक्ट क्रिएट करतो. आणि तो कॉन्फ्लिक्ट एकतर इंटरनल असेल किंवा एक्सटर्नल असेल. सोबतच त्या ठिकाणी दुसरी बाब असते ती म्हणजे सिंपल आणि कॉम्प्लेक्स प्लॉट. सिंपल वन मेन स्टोरी, कॉम्प्लेक्स मेनी स्टोरीज, सब प्लॉट्स and they are combined together. ओके फ्रेंड्स, तिसरं घटक ज्याला आपण एलिमेंट्स ऑफ नॉवेल किंवा नॉवेला म्हणत होतो, तिसरं आहे कॅरेक्टर्स. नाव द कॅरेक्टरायझेशन. आता कॅरेक्टरायझेशन हा शब्द तुम्ही वारंवार ऐकलेला असेल. कॅरेक्टरायझेशन म्हणजे नेमकं काय? कॅरेक्टरायझेशन हे मुळामध्ये त्या नॉवेलमधील सिरीज ऑफ इव्हेंटशी रिलेटेड असते. कशा तऱ्हेने? कारण कुठल्याही कथेमध्ये जे घटनाक्रम जे काही घडतं ते मुळामध्ये त्या ठिकाणच्या कॅरेक्टर्स बरोबर, आणि ते कॅरेक्टर जे असतात ती त्या ठिकाणी त्यांचं एक विशिष्ट वर्तणूक जे असते, आपण ज्याला सर्टेन बिहेवियर म्हणतो, ते त्यांचं सर्टेन बिहेवियर रिस्पॉन्सिबल असते सिरीज ऑफ इव्हेंट्सला. आणि या सिरीज ऑफ इव्हेंट्सला कोण घडवून आणतात तर त्या ठिकाणचे कॅरेक्टर्स. म्हणून कॅरेक्टरायझेशन असं म्हटलं जातं की कॅरेक्टरायझेशन हे मुळामध्ये निगडीत आहे ते त्या ठिकाणच्या घटनेशी किंवा घटनांशी, आणि या घटना ज्या असतात त्या मुख्यत्वे निगडीत आहेत त्या पात्रांच्या वागणुकीवरती. आता ही जी कॅरेक्टर जे असतात त्यांचं डिपिक्शन जे असतं ते डिपिक्शन हे वेगवेगळ्या प्रकारे असतं. एखादं मेन कॅरेक्टर जे असेल ते मेन कॅरेक्टर त्याचं वर्णन करीत असताना त्याचं खूप डिटेल वर्णन म्हणजे व्हर्बल डिस्क्रिप्शन आपण ज्याला म्हणूया, ते कधी कधी एकतर अतिशय शॉर्टमध्ये थोडक्यामध्ये असेल, थंबनेल म्हणतो आपण त्याला, तर थोडक्यामध्ये त्याचं वर्णन असेल म्हणजे याची आपल्याला कल्पना येऊ शकेल. परंतु कधी कधी हे कॅरेक्टरचं वर्णन जे आहे, डिस्क्रिप्शन जो आहे, तो नॉवेलिस्ट इतकं त्याचं डिटेल व्हर्बल डिस्क्रिप्शन करतो की त्याचं नेमकं वागणं कसं आहे, त्याचं चालणं कसं आहे, त्याचं इतर लोकांशी त्याचं एकूणच त्याचं त्यांच्याशी बोलण्याची तऱ्हा कशी आहे त्याची, त्यांना तो कशा प्रकारे ट्रीट करतो, त्या सगळ्या बाबी त्या ठिकाणी डिटेलमध्ये सांगितल्या असतात. त्याच्यामुळे एक डीप वर्डी हायली डिटेल वर्बल स्केच या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. आता जे इम्पॉर्टंट कॅरेक्टर जे असतात त्यांचं प्रत्येक छोटं वर्णन अत्यंत सूक्ष्म त्यांची बाब त्या कॅरेक्टरची तिथं वर्णन केलेली असते. म्हणून असं म्हटलं जातं की एक शॉर्ट कन्साइज एक तर त्याचं वर्णन असेल किंवा डिटेल वर्णन असेल, आणि हे एक प्रकारचं व्हर्बल डिस्क्रिप्शन असतं नॉवेलमध्ये, बरोबर आहे. आता जे इम्पॉर्टंट कॅरेक्टर जे असतात की ज्यांचं असं प्रत्येक छोटी न छोटी बाब त्यांची वर्णन करण्याचा प्रयत्न हा नॉवेलिस्ट करीत असतो. आणि हे जे मेन कॅरेक्टर असते की ज्याचं एकूणच असं एवढं डिटेल वर्णन केलं असतं किंवा एकूणच त्या कथानकावरती ज्याचा एक पगडा असतो, ती नॉवेल म्हणजे त्या व्यक्तीचं वर्णन, त्याच्या संघर्षाची ती कहाणी. तर हे जे मेन पात्र जे असतं, ते मेन कॅरेक्टर इन द स्टोरी, इन द प्लॉट दॅट इज कॉल्ड द प्रोटॅगनिस्ट. त्याला आपण काय म्हणायचं?
प्रोटॅगनिस्ट. ओके, आणि हे जे प्रोटॅगनिस्ट जो असतो किंवा सेंट्रल कॅरेक्टर किंवा मेन कॅरेक्टर जो असतो, त्या मेन कॅरेक्टरच्या संघर्षाचे वर्णन केलेले असते, संघर्षाची कहाणी असते ही. आणि हे संघर्ष वर्णन करत असताना कधी एखाद्या फोर्सच्या अगेन्स्ट किंवा दुसरे कॅरेक्टर जे असतात, जी दुसरी पात्र जी असतात, ज्यांचं तेवढं वर्णन केलेलं नसते त्या ठिकाणी, तर इतर पात्रांशी संघर्षाची त्याची ही कहाणी असते, किंवा इतर काही एक्सटर्नल फोर्स असतात त्यांच्याशी कॉन्फ्लिक्टची ही कहाणी असते. आणि हे सगळं आपल्याला त्या नॉवेलच्या सहाय्यानं वर्णन केलेलं असते. आणि त्यांच्याशी हे जे संघर्ष जो असतो किंवा जो विरोधी पात्र जो असतो मुख्य पात्राच्या, त्याला आपण म्हणायचं अँटागनिस्ट, ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये हिरो आणि याला म्हणतो आपण खलनायक. ओके, हिरो म्हणजे कोण की ज्याने त्या स्टोरीला ओव्हरपॉवर केलेला आहे, मुख्य पात्र आहे ते. आणि अँटागनिस्ट म्हणजे कोण की ज्यांच्या विरोधात या प्रोटॅगनिस्टचा नेहमी संघर्ष चाललेला असतो, त्याला म्हणायचं आपण अँटागनिस्ट. ओके, या तऱ्हेचं हे कॅरेक्टर. ओके, त्यानंतर पुढला भाग आहे सेटिंग. सेटिंग म्हणजे काय? इन शॉर्ट द बॅकग्राऊंड इन व्हिच द स्टोरी ऑकर्स, म्हणजे टेक्स प्लेस. ज्या पार्श्वभूमीवर एकूणच कथानक घडून येतं त्याला म्हणायचं आपण सेटिंग, बॅकग्राऊंड. ओके, आता जो बॅकग्राऊंड जो असतो की ज्यामध्ये स्टोरी टेक्स प्लेस त्याला म्हणायचं सेटिंग. आता बॅकग्राऊंड जो असतो तो कशा प्रकारचा? विविध बाबी त्यामध्ये अंतर्भूत होऊ शकतात. उदाहरणार्थ त्या ठिकाणचं प्लेसचं महत्वाचं रोल असतं, पिरियड ऑफ टाइम, काळ, सोबत टाइम, वेळ, क्लायमेट, त्या ठिकाणचं एकूणच त्या ठिकाणचं परिसर कसा आहे तो, त्याच्यानंतर पुन्हा विदर, त्या ठिकाणचं हवामान वगैरे कसं आहे, या बाबी सुद्धा महत्वाच्या आहेत. आणि पुन्हा म्हणजे लाईफस्टाईल ऑफ द पीपल. लाईफस्टाईल म्हणजे वेगवेगळ्या लाईफस्टाईलची एकदम हाय क्लास लाईफस्टाईल असू शकेल. ओके, म्हणजे त्या ठिकाणी अतिशय उच्चभ्रू अशा काही समाजाचं वर्णन असेल, किंवा कधी कधी लोअर समाजाचं वर्णन असेल, आहे ना, कॉस्मोपॉलिटन असं काही वर्णन त्या ठिकाणी असेल. तर या सगळ्या बाबी ज्या असतात दे आर द पार्ट ऑफ द सेटिंग. ओके, आता ही सेटिंग जी असते ही सेटिंग नेमकी डिसाइड जी होते, किंवा या सेटिंगचं महत्वाचा रोल असा आहे की ही जी सेटिंग जी घडते आहे ती सेटिंग ऍक्च्युअली टू मेजर एलिमेंट्स आर देअर. दोन मुख्य गोष्टी आहेत, त्या म्हणजे प्लॉट आणि कॅरेक्टर. या बाबींचा परिणाम जो आहे तो सेटिंग वरती होतो. त्या ठिकाणचा प्लॉट म्हणजे आपण बघितलं स्टोरी किंवा सिरीज ऑफ इव्हेंट्स. ओके, आणि कॅरेक्टर म्हणजे ज्याला आपण म्हटलं कॅरेक्टरायझेशन रिलेटेड टू प्लॉट. या दोघांचा परिणाम या सगळ्या बाबींच्या वरती होत असतो. आणि म्हणून म्हणजे परिणाम होत असतो म्हणजे या बाबी परिणाम करीत असतात या कॅरेक्टर आणि प्लॉट वरती. ओके, या तऱ्हेचं या तिसरं आणि चौथा घटक आता आपण बघितला. ओके स्टुडंट्स, नाव द फिफ्थ एलिमेंट ऑफ अ नॉवेल और नॉवेला, दॅट इज द कॉन्फ्लिक्ट. कॉन्फ्लिक्ट म्हणजे काय? संघर्ष, दॅट इज द स्ट्रगल. आता हे जे संघर्ष जो इथे वर्णन केलेला असतो, म्हणजे आपण बघितलं ना संघर्ष कशामध्ये असतो, कॅरेक्टर्स, प्रोटॅगनिस्ट, अँटागनिस्ट आणि प्लॉट आणि कॅरेक्टर दोघांनाही कोण डिसाइड करतं? त्या ठिकाणचं सेटिंग. बरोबर आहे. आता हा जो स्ट्रगल जो असतो तो स्ट्रगल अपोजिट फोर्सेस मधला असतो. आता हा जो स्ट्रगल वर्णन केलेला असतो यामुळे नेमकं काय होतं? द रीडर्स दे ऍक्च्युअली फील द इंटरेस्ट इन द नॉवेल as well as they have a certain kind of curiosity. आपण कुठली एखादी सिरीज बघतो ना, वेब सिरीज बघतो किंवा पुन्हा अशा तऱ्हेचे एखादे सस्पेन्स थ्रिलर वगैरे बघतो आपण कुठलेही आपण, किंवा पुन्हा आपल्या घरी वगैरे त्या ज्या काही सिरियल वगैरे ज्या बघितल्या जातात,
म्हणजे आज इतका पाठ झालेला आहे तर उद्या काय होणार याची सुद्धा क्युरिओसिटी म्हणून त्या उद्याच्या भागाचं थोडेसे ग्लिम्सेस त्या ठिकाणी टाकले जातात. नॉवेलच्या बाबतीत हेच होतं. नॉवेलमध्ये क्षणोक्षणी प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी हा संघर्ष जो असतो तो संघर्ष त्या नॉवेलमध्ये इंटरेस्ट आणि क्युरिओसिटी क्रिएट करतो. यामुळं ती नॉवेल आणखी इंटरेस्टिंग बनत जाते. शेवटचा आणि 6वा घटक दॅट इज द लँग्वेज ऑर द स्टाईल. नाउ द लँग्वेज ऑर द स्टाईल, कुठल्याही एका नॉवेलमधली लँग्वेज किंवा त्या ठिकाणची टेक्निक जी यूज केलेली असते, द लँग्वेज ऑर द टेक्निक दॅट इज यूज्ड बाय द ऑथर फॉर द नरेशन ऑफ द प्रोसेस ऑर द सिरीज ऑफ द इव्हेंट्स दॅट इज कॉल्ड स्टाईल. कथानक वर्णन करण्यासाठी ज्या भाषेचा किंवा पुन्हा ज्या विविध बाबींचा उपयोग केला जातो म्हणजे स्किल किंवा लिंग्विस्टिक स्किल जी यूज केलेली असतात त्याला म्हणायचं त्या ठिकाणी स्टाईल. लँग्वेज किंवा टेक्निकचा जो यूज केलेला असतो त्याला म्हणायचं स्टाईल. आता कधी कधी काय करतो एखादा नॉवेलिस्ट जो असतो तो 2 प्रकारे वर्णन करतो. एक तर म्हणजे त्या ठिकाणी अतिशय इलिव्हेटेड म्हणजे उच्च दर्जाच्या अशा काही लँग्वेज फीचर्स म्हणजे एक्सटेन्सिव्ह व्होकॅब्युलरीचा यूज करतो तो. सोबतच फ्रेजेस जे असतात ती हाय फ्रेजेस त्या ठिकाणी तो यूज करतो. परंतु एखादा नॉवेलिस्ट जो असतो तो काहीसा मितभाषी असतो म्हणजे कमी बोलणारा, कन्साइज शॉर्ट मध्ये आपल्या गोष्टींना मांडणारा असतो तो, त्या आपल्या बाबींना मांडणारा असतो. आणि म्हणून तो काय करतो की अतिशय स्कॅन्टी म्हणजे शॉर्ट थोडक्यामध्ये टू द पॉइंट ही विल डिस्क्राईब द इव्हेंट्स. ओके, ती सुद्धा एक लँग्वेज आहे, ती सुद्धा एक स्टाईल ऑफ प्रेझेंटेशन आहे. आता एखाद्या वेळेला नॉवेलिस्ट काय करतो, ही युजेस द बोथ टेक्निक्स, ही मिक्सेस द बोथ टेक्निक्स. कोणत्या? एक्सटेन्सिव्ह अँड हाय फ्रेजेस ॲज वेल ॲज द स्कॅन्टी टेक्निक. ओके, या दोघांनाही तो मिक्स करतो. आता या दोघांनाही मिक्स केल्यामुळे काय होतं की जशी गरज असेल कथानकाची अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट ऑफ द नॉवेल, पर्पज त्याला साध्य करायचा असतो, त्या पर्पजच्या नुसार तो आपलं डिसाईड करतो. सोबतच तो लिंग्विस्टिक बाबींचा सुद्धा वापर करतो म्हणजे भाषिक कौशल्याचा तो त्या ठिकाणी वापर करतो टू मेक द नरेशन इफेक्टिव्ह. आणि हे नरेशन जे काही त्या ठिकाणी बनतं शेवटी इफेक्टिव्ह नरेशन त्या ठिकाणी जे काही बनतं यांनाच त्या नॉवेलचं किंवा त्या लँग्वेजचं टेक्स्चर असं म्हटलं जातं. व्हॉट इज टेक्स्चर? द काइंड ऑफ लँग्वेज दॅट इज युज्ड इन अ नॉवेल. इट मे बी द एक्सटेन्सिव्ह व्होकॅब्युलरी ऑर हाय फ्रेजेस ऑर द स्कॅन्टी टू द पॉइंट डिस्क्रिप्शन. Sometimes he will mix the both, sometimes he will make use as well as the linguistic features, the devices of language that he will make use of. आणि यामुळे काय होतं की ते नरेशन हे इफेक्टिव्ह होतं आणि या इफेक्टिव्ह नरेशन किंवा हे जे नरेशनची जी तो मेथड यूज करतो आहे याला म्हटलं जातं टेक्स्चर. ओके, नाउ ऑल दीज आर द 6 एलिमेंट्स ऑफ अ नॉवेल. कोणते 6 एलिमेंट्स आपण बघितलं? सगळ्यात पहिला होता त्या ठिकाणचा तो म्हणजे थीम, सेकंड होतं प्लॉट, थर्ड होतं त्या ठिकाणचं कॅरेक्टर, फोर्थ होतं सेटिंग, फिफ्थ होतं त्या ठिकाणचं कॉन्फ्लिक्ट आणि सिक्स्थ होतं लँग्वेज किंवा स्टाईल. ऑल दोज 6 एलिमेंट्स आर कॉल्ड द एलिमेंट्स ऑफ नॉवेल ऑर नॉवेला. विद्यार्थ्यांनो, अतिशय महत्वाचा भाग आहे. आपण जे पुढे लेसन बघणार आहोत जसं पहिलं त्या ठिकाणी आपण बघणार आहोत टू सर्व विथ लव्ह. यामध्ये आपण या तऱ्हेचं आपण ज्याला म्हणूया की एलिमेंट्स ऑफ नॉवेल सुद्धा आपल्याला तिथे डिस्क्राईब करायची आहेत आणि त्या दृष्टीनं या बाबी तुमच्या क्लिअर असणं अत्यंत आवश्यक आहे. कळलंय तुम्हाला? तर थांबूया आपण या ठिकाणी. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सोबतच चॅनलला शेअर सुद्धा करा. ओके, हॅव अ गुड डे फ्रेंड्स. बाय.